प्रामुख्याने बोललेलं आजची गोष्ट. हे जे सगळं चाललंय हे काव्यात्मक आहे. हा न्याय जो आहे तो काव्यात्मक आहे. 1999ला एमसी ऍक्ट आला. त्याच्यानंतर माझ्या एका निष्पाप भावाला ज्या लोकांनी संपवलं, त्याच्यातला मुख्य आरोपी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती दिवशी 14 जानेवारी दिवशी याच्यातल्या मुख्य आरोपीला मकोका लागला. ज्यांनी हे सगळा मकोका लावण्यासाठीचा कायदा आणला, पारित केला, त्याच्यामध्ये जे काही त्याचे योगदान होतं असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती दिवशी ही सगळी आर्ग्युमेंट होती. त्या दिवशी पूर्णपणे ही आर्ग्युमेंट झाली. पुढच्या 2 दिवसात परत अजून हे सगळा युक्तिवाद चालला आणि आज महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला एवढा मोठा आघात झालेला असताना सुद्धा आम्ही न्यायव्यवस्थेवर, मुख्यमंत्री साहेबांवर, CID SIT वर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक घटकावर विश्वास ठेवून जे काय आज झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळण्यास या आजच्या दिवसानं सुरुवात झालेली आहे. धनंजय मुंडे कोकाटेंवरती आज आरोप झाले, त्यांचं मंत्रिपद जातंय आणि त्यासाठी आता तुमचे आरोप ज्या वाल्मिक कराडवर होते त्यांचे जवळचे धनंजय मुंडे त्यांचे मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही, पण तर असं काही व्हायचं म्हणजे तुमच्याकडून मला अधिकच माहिती कळाली तर असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल. हे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीने करायचा ते करावा. यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राजे आश्रयाखाली होती, राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होते. आत्ता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं. त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटेल त्यावेळेस मी हे सगळं पुराव्यानिशी तुम्हाला, कारण तसे ते फिल्डिंग लावतात, दिल्लीमध्ये गेलेत आणि अमित शहाना पण भेटतात. या प्रकरणात काही अडचणी येऊ शकतात का किंवा 100% दबाव येऊ शकतो असं मी आज पत्र देखील माननीय उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे. ज्या काही प्रकार घडले आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी मी आज नमूद केलेल्या आहेत आणि काय घडतील याच्यानंतर पण ते पण सगळं मी मेन्शन करून दिलेलं आहे. आणि अधिकृत अशी काही माहिती आली तर मी नक्की 100% पुराव्यानिशी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना पोस्ट करेन. तुम्ही एक राज्यव्यापी बैठक घेणार आहात काय? आम्ही त्याबद्दल जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना विचारात घेऊन किंवा गावकरी सगळे ठरवतील त्या अनुषंगाने मी त्याची पण माहिती तुम्हाला लवकरात लवकर देईन. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाल्याचं दिसून आलं, काय सांगा? जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाल्याचं दिसून आलं. नाही, ही घटनाच एवढी क्रूर आहे. हे क्रूरकर्मी लोक आणि त्यांचे समर्थक यांच्यासाठीच ही गोष्ट म्हणजे काही मायने ठेवत नाही. नाहीतर समाजातल्या प्रत्येक घटकाला या गोष्टीची म्हणजे एवढी चीड आलेली आहे की एवढी ही फक्त हत्याच नाही केली तर त्यांनी जे त्यांची काय गुंडगिरी होती, गुन्हेगारी वृत्ती होती, ती गुन्हेगारी वृत्ती की आमच्या कोणी आडवं येईल आम्हाला खंडणी मागताना किंवा काही चुकीचे काम करताना तर त्याला आम्ही अशी शिक्षा देऊ असा त्यांना एक अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष असा त्यांना म्हणजे संदेश द्यायचा होता समाजाला, म्हणून हे केलं. यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये की सरकारी जे वकील साहेब आहेत इथले गिराशे साहेब, त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारी पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला. या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि CM साहेबांवर किंवा सगळ्या ज्या या सिस्टीमवर आम्ही जे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचे देखील आभार. बरं, एक प्रकारे म्हणजे जामीन दिला नाही म्हणजे कोर्टाने एक प्रकारे असं मान्य केलं की वाल्मिक कराड आता पूर्ण ज्यावेळेस ऑर्डर येईल कोर्टाची त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन होतील. कारण आता मी बोलणं म्हणजे अजून लिगल ऑर्डर बाकी आहे, अजून आल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला कळतील. थँक्यू.